नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विशाखा डेरे, श्रीमती नानकीबाई वाधवानी, कला महाविद्यालय, यवतमाळ येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मी आज आपल्याला सामाजीकरण म्हणजे काय आणि सामाजीकरणाची माध्यमं कोणत्या प्रकारची आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर मित्रांनो, सामाजीकरण अर्थात सामाजीकरण ही एक प्रक्रिया आहे आणि या सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा प्रारंभ जेव्हा बालकाचा जन्म होतो त्या जन्मानंतर सुरू होते आणि या प्रक्रियेचा जो प्रारंभ जन्मापासून सुरू झालेला आहे तर त्याचा शेवट हा ज्या वेळेला मानवाचा मृत्यू होतो त्यावेळेला ही सामाजीकरणाची प्रक्रियासुद्धा त्याच्या मृत्यूबरोबरच थांबते असं आपल्याला म्हणता येईल. कारण मानव हा सामाजिक प्राणी आहे असं ॲरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे. सुप्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञ जॉन लॉक यांच्या मते जे लहान मूल आहे किंवा जे बालक आहे, जे नुकतंच जन्मलेलं आहे, नवजात आहे, त्या बालकाचं मन हे कोऱ्या पाटीसारखं असतं आणि त्यामुळे तुम्ही त्या कोऱ्या पाटीवरती जसं लिहाल तशा प्रकारे ते उमटतं. त्याच पद्धतीने अगदी बालकाची सुद्धा अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या बालकाला तुम्ही जसं संस्कार द्याल, जसं शिकवाल तसं तो ग्रहण करेल आणि त्यानुसार तो समाजामध्ये आपलं वर्तन चांगल्या पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने ठेवण्याचा तो प्रयत्न करेल. त्यामुळे जॉन लॉक यांचं हे जे काही सुप्रसिद्ध विधान आहे ते अत्यंत अर्थपूर्ण आहे. हे प्रथमतः आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही जी सामाजीकरणाची प्रक्रिया आहे, सामाजीकरण म्हणजेच अर्थात नवीन नवीन सामाजिक गुण आत्मसात करण्याची प्रवृत्ती आहे. जे लहान बालक आहे, ज्याचा नुकताच जन्म झालेला आहे, ते फक्त रक्त मांस आणि हाडाचा एक गोळा असतो. त्याला तुमचं कुटुंब, समाजातल्या जे काही विविध व्यक्तीशी त्याचा जो संपर्क येतो आणि त्याच्यातून त्याला जसं जसं शिक्षण मिळतं तसं तसं तो त्याच्या वयानुसार त्या गोष्टी ग्रहण करत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याच्या जडणघडणीमध्ये, त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ही सामाजीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही जी सामाजीकरणाची प्रक्रिया आहे तर अर्थात लहानपणापासून जर तुमचं नीट सामाजीकरण झालं तर तो व्यक्ती एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये नावलौकिकास येऊ शकतो. आणि जर त्या व्यक्तीचं किंवा त्या बालकाचं सामाजीकरण नीट पद्धतीने झालं नाही तर त्याच्यातून काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीसुद्धा जन्मास येऊ शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ही सामाजीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची समजली जाते. तर मित्रांनो, या सामाजीकरणाच्या प्रक्रियेची जी काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माध्यमं आहे त्या माध्यमावरती आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या सामाजीकरणाच्या माध्यमामध्ये 4 अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माध्यमं मांडण्यात आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून जो बालक आहे तो बालक त्याचं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने घडण्याला मदत होऊ शकते. तर त्यामधलं पहिलं जे माध्यम आहे तर अर्थात ते माध्यम म्हणजे कुटुंब. दुसरं माध्यम जे आहे सामाजीकरणाच्या प्रक्रियेमधलं तर ते आहे शेजार. तिसरं माध्यम जे आहे ते आहे शाळा आणि चौथं माध्यम म्हणजे अर्थात मित्रांचा समूह किंवा सवंगडी किंवा सखासोबती यांचा सहवास. तर अशा प्रकारे या सामाजीकरणाच्या माध्यमामधली ही 4ही माध्यम त्या बालकाचं नीट पद्धतीने सामाजीकरण करण्यामध्ये महत्त्वाचे अशा प्रकारची मानल्या गेलेली आहे. तर त्यामधलं मित्रांनो जे काही पहिलं माध्यम सांगितलं गेलेलं आहे कुटुंब. अर्थात आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक व्यक्ती हा अधांतरी नसतो. तर प्रत्येक बालकाचा जन्म हा कोणत्या ना कोणत्या स्तरातील, जातीतील, धर्मातील, कोणत्या तरी समाजातील कुटुंबात झालेला असतो. तर त्या बालकाचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झालेला आहे त्या कुटुंबाने लहानपणापासून त्या बालकाला घडवण्याचं काम केलेलं असतं. आपणास माहीतच आहे की जेव्हा बालकाचा जन्म होतो त्या जन्माच्या वेळेला त्याला म्हणजे लहानपणीचा काळ एवढा महत्त्वपूर्ण आहे की त्याचा 24 तास संपर्क जन्मानंतर आपल्या आई या घटकाशी असतो. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने ते बालक जसं जसं मोठं होतं तसं त्याला आई त्याच्या वयानुसार अनेक गोष्टी त्याच्यामध्ये स्थिर करण्याचा किंवा त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला एक संस्कारक्षम नागरिक
घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्याची वाटचाल सुरू होते. तर अशा प्रकारे कुटुंबातच त्या बालकाचा जन्म होतो आणि त्यामुळे सगळ्यात मोठी जी जबाबदारी आहे या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्याचं व्यक्तिमत्व घडवण्यामागे, तर ती म्हणजे ते कुटुंब आहे किंवा त्या कुटुंबाची भूमिका ही महत्त्वपूर्ण मानल्या गेलेली आहे. त्यातही आईची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानल्या गेलेली आहे, कारण आईचा संपर्क हा त्या बालकाला सर्वात प्रथम मिळत असतो आणि मग आईच्या माध्यमातून त्याला हळूहळू बऱ्याचशा नवनवीन गोष्टी त्याला शिकवल्या जातात, जाणीवपूर्वक, मुद्दामहून आणि संस्काराच्या माध्यमातून. आणि तो मुलगा मग हळूहळू तशा पद्धतीने त्या गोष्टी आत्मसात करतो आणि त्यानुसार वागण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला कुटुंबाच्या माध्यमातून हे कळतं की आपण चांगलं वर्तन केलं तर आई आपलं कौतुक करते, बरोबर. आणि जर आपल्याकडनं काही चूक झाली तर आपल्याला आई रागवते किंवा आपल्यासोबत न बोलणं, अशा प्रकारच्या गोष्टी कुटुंबामध्ये होतात. त्यामुळे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुटुंब हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं माध्यम आहे असं म्हणावयास हरकत नाही. अर्थात या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधलं दुसरं जे माध्यम आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. तर या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधलं दुसरं माध्यम जे आहे ते आहे शेजार. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की बालकाचा जन्मानंतर काही कालावधी जर गेला, त्या कालावधीनंतर त्याचा संपर्क हा दुसरा व्यक्ती म्हणजे कुटुंबाबाहेरील जो व्यक्ती मानला गेलेला तो म्हणजे शेजार या समूहाशी येतो. मग जो शेजार चांगला आहे किंवा आपल्या कुटुंबाचं ज्या शेजाऱ्यांशी पटतं अशा शेजाऱ्यांकडे ते कुटुंब आपल्या बालकाला पाठवण्याचं काम करतं. त्या शेजाऱ्यांच्या संपर्कात राहूनसुद्धा त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या जातात आणि त्या गोष्टी तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये जर चांगला शेजार आपणास मिळाला तर त्या बालकाला आणखी त्याचं छान अशा प्रकारचं डेव्हलपमेंट व्हायला मदत होऊ शकते. म्हणून या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये जसं कुटुंब महत्त्वाचं आहे तसंच शेजार हा समूहसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून चांगले शेजारी जर असेल तर त्या चांगल्या शेजाराच्या माध्यमातून त्याला आणखी नवीन नवीन गुण त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होत असतो. शेजारी या घटकामध्ये जेव्हा तो बालक जातं तेव्हा त्याला याची जाणीव त्याच्यामध्ये विकसित होते की आपल्या कुटुंबातलं वातावरण वेगळं आहे आणि शेजाऱ्याकडचं वातावरण हे वेगळं आहे. कुटुंबामध्ये आपण कसंही वागलं तरी आपल्याला ॲडजस्टमेंट तिथे केलं जातं. आपल्याला तिथे फार काय म्हणता येईल आपल्याला की आपण कुटुंबामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जरी वर्तन केलं तरी कुटुंबातले सदस्य आपल्याला ॲक्सेप्ट करतात. पण जेव्हा शेजार या समूहात तो बालक जायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की शेजार या समूहातलं वातावरण हे घरच्या वातावरणापेक्षा निश्चित पद्धतीने कसं आहे, वेगळं आहे आणि त्यामुळे तिथले जे नियम आहे ते नियम तो आत्मसात करायला शिकतो. शेजाऱ्यानंतर तिसरं माध्यम महत्त्वाचं आहे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये, अर्थात ते माध्यम म्हणजे शाळा. आता जेव्हा एका विशिष्ट वयानंतर ते बालक थोडं मोठं होतं आणि शाळेमध्ये त्याचा प्रवेश घालून दिला जातो, तर शाळेत प्रवेश घातल्यानंतर त्याला हे लक्षात येतं की शाळेमध्ये विविध पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून विविध प्रकारचे त्याच्या वयाचे किंवा त्याच्या वयाच्या मोठ्या वयाची मुलं ही शाळेमध्ये शिकत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा मैत्री होते आणि या मैत्रीच्या माध्यमातून सुद्धा त्याला नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये रुजवायला सुरुवात होते. कारण मित्राच्या संपर्कातून त्याला सुखदुःखाचं शेअरिंग करायला तो शिकतो. शिक्षकाशी त्याचा संपर्क येतो. शिक्षक जर त्याला या अवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचे मिळाले, चांगल्या पद्धतीचे म्हणजे अर्थात चांगल्या पद्धतीचं त्याला चांगल्या वाईट गोष्टीची माहिती देणारे किंवा योग्य काय अयोग्य काय या गोष्टीची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण करणारे भेटले तर तो मुलगा निश्चित पद्धतीने चांगल्या दिशेने वाटचाल करणारच. आणि त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की शिक्षकाचा प्रभाव एका विशिष्ट वयामध्ये किंवा बालवयामध्ये इतका महत्त्वाचा मानला जातो की एक वेळचं तो बालक आपल्या आईवडिलांचं ऐकणार नाही तेवढं तो शिक्षकाच्या मताला महत्त्व देत असतो. आणि म्हणून त्या शाळा या समूहामध्ये जेव्हा ते बालक जातं तेव्हा त्याला जर नीट पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीने जर एखादी गोष्ट शिकवल्या गेली तर त्याचा फायदा त्याचं जीवन घडवण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. म्हणून चांगला शिक्षक हा या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आता शाळेमध्ये गेल्यानंतर त्या बालकांनी जर एखादं चांगलं काम केलं आणि त्या शिक्षकाने जर त्याचं कौतुक केलं
त्याला इतर मित्रांच्या समवेत किंवा त्याच्या वयाच्या समवेत जर त्याला शाबासकी दिली तरीसुद्धा त्याला प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे तो एक चांगलं बालक घडण्याकडे तो मार्गक्रमण करू शकतो किंवा एक आदर्श नागरिक घडण्यासाठी त्याला एक प्रकारची दिशा या शाळा या माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शाळा हे माध्यम सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यानंतरचं चौथं माध्यम आहे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधलं, ते आहे अर्थात समवयस्कांचा समूह. समवयस्कांचा समूह म्हणजेच अर्थात मित्रांचा समूह. तर मित्राचा समूहसुद्धा या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. का मानला गेलेला आहे? कारण मित्र हा असा समूह आहे की जर आपल्याला मित्राची सोबत असेल तर आपण काहीही करू शकतो. ही एक नवीन उमेद त्या व्यक्तीमध्ये निर्माण व्हायला, त्या बालकामध्ये निर्माण व्हायला मदत होत असते. कारण मित्रांसमवेत राहूनच तो बालक आणखी नवीन नवीन गुण आत्मसात करायला शिकत असतो. आपल्याला माहीत आहे की बालपणीच्या काळामध्ये विविध प्रकारचे खेळ हे सर्व बालक एकत्र येऊन खेळत असतात. प्रत्येक खेळाचे काही विशिष्ट नियम असतात. क्रिकेटचे नियम वेगळे, हॉकी खेळत असेल तर त्याचे नियम वेगळे, खो खो खेळत असेल तर त्याचे नियम वेगळे. पण या सगळ्या नियमाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये म्हणजे त्या बालकामध्ये सामाजिक गुण आत्मसात करणं किती महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण व्हायला एक प्रकारे मदत होत असते. कारण जेव्हा हे सर्व मित्र एकत्र खेळत असतात तेव्हा त्या खेळाच्या नियमांचं पालन या सगळ्याच बालकांना करणं भाग पडतं. या खेळाच्या नियमाचं पालन जो मुलगा करत नाही त्या मुलाला त्या खेळाच्या बाहेर इतर त्याचे जे मित्र आहेत तर ते सोडून देतात, त्याला खेळण्यास मज्जाव करतात. त्यामुळे त्याला त्याच्यातून एक गोष्ट माहिती पडते की जर आपण चांगल्या पद्धतीने खेळलो, नियमाला धरून खेळलो तर आपल्याला सगळेजण चांगलं म्हणतात, सगळेजण खेळू देतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण जर आपण नियमाच्या बाह्य वर्तन केलं, नियमाला तोडून जर खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला आपले मित्र त्यांच्यासोबत खेळू देत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो की तसंच समाजाचं आहे. कारण त्या समाजातले नियम अनुसरण करायला सुद्धा तो एक प्रकारे या खेळाच्या गोष्टीच्या माध्यमातूनच शिकतो. कारण खेळाचे नियम तोडल्याने जसं त्याला त्याच्या प्रवाहाच्या बाहेर टाकलं जातं तसंच समाजाचे नियम तोडल्यानंतर सुद्धा त्याला समाजाच्या नियमाच्या बाहेर टाकल्या जातं. तर ह्या सगळ्या जाणीव त्याच्यामध्ये या समवयस्काच्या समवेत राहूनच विकसित होत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व सामाजिकरणाची महत्त्वपूर्ण माध्यमं आहेत. धन्यवाद.